हॅलो फ्रेंड्स, संध्याकाळ झालेली आहे. विहा आता थोड्या वेळाने स्कूलमधून येईलच. वातावरण खूप मस्त झालेलं आहे आणि इथे माझ्या गोकर्णाच्या झाडाला खूप सुंदर फुलं आलेली आहेत. आता संध्याकाळ झाली आहे, मुलं शाळेतून आल्यावर त्यांना काहीतरी खायला हवं असतं चटरपटर, म्हणून मी आज विहासाठी बनवत आहे झटपट असं 10 मिनिटात तयार होणारं डोनट, घरच्या घरी तेही. हे डोनट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ब्रेड, दूध आणि चॉकलेट्स. बस. विहाचा ना डोनट फेवरेट आहे. कुठल्याही दुकानात गेलं ना खाऊच्या की ती पहिलं हेच मागते, डोनट हवंय करून. सो आता मी इथे ब्रेडचे कडे कापून घेतलेले आहेत आणि आता हे तुकडे करून घेतेत मी. हे ब्रेडचे तुकडे करून झालं ना की ह्याच्यात थोडं थोडं करून दूध मिक्स करायचं आहे आणि ह्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. एकदम कडक पण नाही आणि एकदम सॉफ्ट पण नाही, नॉर्मल असं त्याला मळून घ्यायचं आहे. बाय द वे, ही रेसिपी माझी नाही आहे, मी स्वतः इंस्टाग्रामवर ही बघितलेली आहे. तर म्हटलं थोडं ट्राय करूया, जमलं तर चांगलंच आहे, नाही जमलं तर नाही करायचं. हल्ली रोज दुपारी माझ्या किचनच्या खिडकीवर एक नवीन पक्षी येत आहे. खूप सुंदर वाटतं हा पक्षी, चिमणीसारखा दिसतो. ह्या पक्षाचं तुम्हाला जर नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा हे कोणता पक्षी आहे. आता इथे माझे हे 4 डोनट्स तयार झाले आहेत आणि मी त्याला फ्राय करून घेते. फ्राय करून झाल्यानंतर ते छान थंड व्हायला ठेवायचं आहे बाजूला आणि तोपर्यंत जे चॉकलेट्स आपण घेतलं आहे ते आपण मेल्ट करून घेऊ. कुठलंही चॉकलेट चालतं. मी इथे डेअरी मिल्क घेतलं आहे. डेअरी मिल्क इथे जास्त मेल्ट नाही झालं आणि ते एवढं प्रॉपर मेल्ट दिसत नव्हतं, म्हणून मग आता ह्या टाईमला चालवून घेते. पण नेक्स्ट टाईम मी चॉकलेट सिरपच वापरेल, ते ह्याच्यापेक्षा छान होईल. अशा प्रकारे 10 मिनिटात माझं डोनट तयार झालेलं आहे आणि विहाला मी सकाळीच बोलले की तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे, म्हणून ती आल्या मला विचारते काय सरप्राईज आहे. डोनट बघून तर ती पहिलं खुश झालेली आहे आणि मी ह्या परीक्षेत पास झाले, कारण तिला खूप आवडलं डोनट आणि तिला आता स्कूलमध्ये टिफिनला सुद्धा डोनट हवा आहे. सो तुम्हाला आमचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.